ओके, काय म्हटले बघा. A conducting circular ring is placed in a uniform and constant magnetic field 0.4 Tesla, which is perpendicular to the plane. The ring is expanded such that its radius is increasing at the constant rate 1 mm per second. When its radius becomes 2 centimeter, induce EMF in the loop in microvolt. विचारलं. आता गिवन तुम्हाला कळायला पाहिजे. ईशान काय म्हणले बघ. A conducting circular ring is placed in a constant magnetic field. मे B constant आहे. किती आहे B? How much B? 0.4 टेस्ला. आणि हा जर माझ्या अगोदर सॉल्व्ह केला असेल त्याचं अंडरस्टँडिंग फार चांगला आहे. मॅथ्स फार चांगला आहे. 0.4 टेस्ला बी दिले, बट व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज कॉन्स्टंट. हे फार महत्वाचं आहे या कॉन्स्टंट वर्ड. मग ईएमएफ प्रोड्यूस होण्याचे काय दिलंय यामध्ये. फाय इज डिपेंड्स अपॉन बी ए अँड इट इज राईट अँगल टू द एरिया आहे. म्हणजे कॉस किती आला 0. बी ए कॉस 0. त्यामुळे इट इज फक्त बी ए. म्हणजे फ्लक्स फक्त बी वर डिपेंड नाहीये. इट डिपेंड्स अपॉन एरिया. आणि एरियासाठी काय दिलंय चेनसाठी. रिंगचा रेडियस इन्क्रीजिंग ऍट रेट म्हणजे डी आर बाय डी टी दिलंय बघा. हाऊ मच गिवन 1 मिली एम एम पर सेकंड. मीटर मध्ये मिली म्हणजे 10⁻³ मीटर पर सेकंड. हे डी आर बाय डी टी दिलंय. आणि आपल्याला ईएमएफ फाइंड करायचं आहे. कधी फाइंड करायचं आहे. लास्ट बेंच यश. ईएमएफ फाइंड करायचा डेटा काय दिलाय. ज्यावेळी रेडियस बिकम 2 सेंटीमीटर म्हणजे आर किती दिलंय 2 सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे किती -2 मीटर. राईट. गेटिंग एव्हरीवन. अंडरस्टूड. ओके. 15च कुठला झालाय प्रॉब्लेम. 15 बरोबर. नंबर 11 बघा त्यानंतर. झालं तोपर्यंत एव्हरीवन. हा आता ई फाइंड करायचं आहे. बट बी फाय डिपेंड्स अपॉन बी ए. बट एरिया किती असेल यामध्ये कॉइलचा. सर्क्युलर कॉइल आहे ना. मग एरिया किती असणार पाय आर स्क्वेअर. बरोबर. मग फ्लक्स किती होईल बी. एरिया आहे पाय आर स्क्वेअर. अंडरस्टूड एव्हरीवन. हे कळालं काय ना. ठीक आहे. आता मग सॉल्व्ह करूया. इज डी फाय बाय डी टी मॅग्निट्यूड फक्त ई डी ऑफ डी टी. हा फाय बी पाय आर स्क्वेअर. ई आलं. ओके. बी कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायला पाहिजे किंवा 10 घ्या. बघे काय घ्यायला लागते ते ऑप्शन प्रमाणे. हा आणि
डी बाय डी टी ऑफ रेडियस. इथं तर मी रेडियसची डेरिव्हेटिव्ह का घ्यालोय? कारण रेडियस चेंज झाले म्हणून आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे रेडियस. मग हे डिफरन्शिएट काय येणार? बी पाय आर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2r. आर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येते? 2r. एव्हरीवन क्लिअर? अँड बट हे dt नाही आहे, मी आर आहे, त्यामुळं इंटू काय येणार? dr बाय dt. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत ना? करा पुट मग. प्लस बी किती आहे? बी प्लस बी इज गिवन 0.4 इंटू पाय 3.14 इंटू 2 इंटू रेडियस किती आली? रेडियस परत 2 इंटू 10 रेडियस मायनस 0.2 आहे. आणि dr बाय dt किती आहे? 10⁻³ आपल्याला -6 पाहिजे, बरोबर आहे ना? म्हणून हे मी 4 लिहिलं बघा. 4 इंटू 10⁻0.4 10⁻⁻1 इंटू 3.14 इंटू 2 टू जा इंटू 10⁻² प्लस -3 काय येणार? -2 -3 ऍड झालं -5 झालं. मग आता कॅल्क्युलेशन करायचं. 16 जा ऑप्शन बघितला तर 48 येते काय ते जवळपास. एक्झॅक्ट करून कॅल्क्युलेट केला 16 10⁻6 होल्ड. हा, सो 3.14 इंटू 16 किती येते? आन्सर आपण एक्झाम मध्ये करायचं 50 आन्सर. हा, किती येते? 50.12 आणि त्यामुळं आन्सर आलं ऍज पर ऑप्शन 50 मायक्रो व्होल्ट. 50 मायक्रो व्होल्ट. अंडरस्टूड? तस प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला का आलं एव्हरीवन? ह्यामध्ये न्यू थिंग काय होती? एरिया चेंज झाला. इज इट राईट? सो ऑप्शन इज डी.